नाती नव्याने जुळतात, ती प्रेमाने जपायची असतात. आपलेपणा ठेवायचा असतो, पण नात्यांमध्ये थोडंसं अंतरसुद्धा राखायचं असतं. कारण प्रत्येक नात्याला स्वतःची एक मर्यादा असते. आपल्या कडू शब्दांनी इतरांची मनं दुखावतात, पण कधीकधी कुणीतरी आपल्यापेक्षा वरचढ ठरतोच आणि तेच कडू औषध आपल्यालाच पाजतो. सासू सुनेच्या नात्यावर भाष्य करणारी ही एक छान कथा. कथेचं नाव आहे लक्ष्मण रेषा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संचितच्या आईंना भेटून आल्यापासून प्रांजल जरा विचारातच पडली होती. प्रांजल आणि संचित दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. वर्षभरापूर्वी संचितची तिच्या डिपार्टमेंटला बदली झाली होती. दोघांची मैत्री झाली. अनेक विषयांवर जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा दोघांनाही असं वाटू लागलं की जोडीदार म्हणून आपण एकमेकांसाठी अगदी पूरक आहोत. संचितच्या घरी त्याच्या लग्नाचं पाहतच होते. प्रांजलच्या घरून अगदी स्थळं वगैरे आली नसली तरी या 1-2 वर्षात तिनेही लग्नाचा विचार करावा असं तिच्या आईबाबांना वाटत होतं. प्रांजलला मोठा भाऊ होता. यावर्षी त्याचंही लग्न झालं होतं. प्रांजलची वहिनी अक्षता स्वभावाला अगदी गोड. मुळात प्रांजलचे आईबाबासुद्धा अगदी ओपन माइंडेड होते. घरात नेहमीच हसरं आणि खेळीमेळीचं वातावरण होतं. दादाचं आणि वहिनीचं सुद्धा लव्ह मॅरेज. जेव्हा ती पहिल्यांदा भेटायला आली तेव्हा प्रांजलच्या आईबाबांनी तिचं खूप छान स्वागत केलं होतं. त्या दोघांचं प्रेम आहे. दोघेही मॅच्युअर्ड आहेत. तेव्हा आपली कोणत्याही कारणावरून आडकाठी नको अशा विचाराने तिला पाहायच्या आधीच त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. अक्षताच्या घरची परिस्थिती बेताची होती. तिच्या आईबाबांना धीर देत प्रांजलचे आईबाबा म्हणाले होते, अहो आपलं कार्य आहे, जे जसं आहे तसं निभावून घेऊ, काळजी करू नका. अक्षता पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा अगदीच घाबरली होती. पण प्रांजलच्या बाबांनी वातावरण अगदी हलकं करून टाकलं. तिला वेलकम करण्यासाठी त्यांनी एक मस्त गाणं देखील म्हटलं. प्रांजलच्या आईने छोटी मोठी अशी 5 गिफ्ट्स तिच्यासाठी घेतली. तुझ्या आवडीनिवडी काय, तुझा आवडता रंग काय, छंद काय, काय खायला आवडतं, असे सगळे प्रश्न तिला विचारले होते. जेणेकरून लग्नाच्या आधी रिनोव्हेशन करून घेतलं तेव्हा त्यांच्या रूममध्ये तिच्या आवडीचा लाईट पिस्ता कलर दिला होता. पडद्यांची पसंती आईने केली, पण व्हिडिओ कॉल करून तुला नक्की हे पडदे आवडले ना असंही आग्रहाने विचारलं होतं. खरेदीच्या वेळेस मोकळेपणाने खरेदी कर, तुला आवडतील त्या साड्या घे, असं प्रांजलची आई म्हणाली होती. पण अक्षता देखील खूप चांगली होती. त्या दोघांच्या चांगल्या स्वभावाचा तिने कधीच गैरफायदा घेतला नाही. सासू सासऱ्यांनी तिला जेवढं दिलं त्याच दुपटीने प्रेम आणि आदर ती त्यांना देत होती. खरेदीच्या वेळेससुद्धा साडीवाल्याला अगोदरच बजेट सांगून टाकलं, दादा फार महागातल्या साड्या काढू नका, अहो महाग साड्या लग्नाच्या दिवशीच घातल्या जातात, त्यात फार पैसे खर्च नको. लग्न झाल्यानंतर स्वतःच्या पहिल्या पगारातून तिने आईबाबांसाठी काही भेटवस्तू आणल्या. ते दोघे हनीमूनला गेले तेव्हा प्रांजलसाठी सुद्धा एक छान काश्मीरी ड्रेस पीस आणला होता. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना कौतुकाने आईबाबा म्हणायचे, आमची सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली आहे. ती आमची सून नाही, आम्ही दुसरी लेकच आणली. ती ऑफिसमधून घरी यायच्या वेळेस बाबा कधीकधी मस्त सूप करून ठेवत. कधीकधी रात्री गप्पांचा, गोष्टींचा, गाण्याचा कार्यक्रम देखील होई. सुट्टी असली की आईबाबांना वाटायचं या दोघांनीही फिरून यावं, कधीतरी हॉटेलमध्ये जेवावं. पण या दोघांचाही असा हट्ट असायचा की आपण सगळेच जाऊ, सगळ्यांबरोबर खूप मजा येते. नात्यात सहजपणा असला की त्यात दिखावा येत नाही. पण त्या सहजतेत गृहीत धरण्याचा भाग नव्हता. अक्षता यायच्या आधी कुणीही कोणत्याही रूममध्ये कधीही जावं, त्याला काहीही नियम नव्हते. पण ती आल्यापासून आईने कटाक्षाने एक नियम घालून दिला होता. अक्षता जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये असेल किंवा अक्षता आणि प्रसन्नदादा दोघे त्यांच्या बेडरूममध्ये असतील, अगदी नुसत्या गप्पा जरी मारत असतील तरीही शक्यतो त्या दोघांना डिस्टर्ब करायचं नाही. अगदी जायची वेळ आलीच तर दरवाजा नॉक करूनच जायचं. 1-2दा ते दोघे गप्पा मारत असताना प्रांजल त्यांच्यामध्ये गेली होती. आईला ते अजिबात आवडलं नव्हतं. तिने समजावलं होतं, प्रांजल, नवरा बायकोचं एक वेगळं विश्व असतं. आपण एकत्र राहत असलो तरी प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक जोडप्याच्या वाटा मात्र वेगवेगळ्या असतात. त्यांच्या वाटेत आपण जाण्याआधी त्यांच्या आयुष्यात आपण गर्दी तर करत नाही ना, हे जरूर पाहावं. अगं नातं कितीही जवळचं असलं
तरी त्यात बारीकशी लक्ष्मण रेषाही हवी, अगदी या बाजूने आणि त्या बाजूनेही. प्रांजलला खरं तर आईचं बोलणं आवडलं नव्हतं, पण आई जे काही बोलते ते अनुभवाने बोलते हे सुद्धा तिला चांगलं माहीत होतं. आई, वहिनी किती चांगली आहे. ती आमचं तुमचं कधीही करत नाही. तुम्ही सुद्धा तिला माझ्यासारखंच वागवता. ती सुद्धा तुम्हाला अगदी तिच्या आईबाबांसारखंच वागवते. तरीही तुला एवढं अंतर का राखावंसं वाटतं ग? तिच्या डोक्यावरून हात फिरवत तेव्हा आई म्हणाली, बेटा, तिने आम्हाला आईबाबांसारखं वागवणं आणि आम्ही तिला लेकीसारखं वागवणं हीच गॅप नाही का? ही गॅप म्हणजेच लक्ष्मण रेषा. समजा आज तुझा मूड नसेल आणि मी तुला किंवा प्रसन्नला काही बोलले, रागावले, तर कदाचित तुम्हीही माझ्यावर चिडाल, रागवाल. त्यावेळेस मला थोडं वाईट वाटेल, पण 2-3 तासांनी मी ते विसरून सुद्धा जाईन. कारण तुम्ही माझी मुलं आहात, मी तुमची आई. तुम्हाला मी मुलं मानत नाही, तुम्ही माझी मुलंच आहात. पण हेच जर तुम्ही माझी मुलं आहातच, पण हेच जर अक्षता उलटून बोलली तर मग अगदी ठरवून सुद्धा माझ्या मनात तिच्याबद्दल स्टोरीज चालू होतील. म्हणजे हिच्या मनातलं बाहेर आलं, ही आपल्याबद्दल असा विचार करते, पुढच्या वेळेस हिच्याशी असं वागायला नको, वगैरे वगैरे. कारण ती माझी मुलगी नाही, मी तिला मुलगी मानते. बेटा, मानते आणि असणं यात जमीन आसमानचा फरक असतो. आणि जमीन आसमानला जोडणारं क्षितिज म्हणजेच ही गॅप, ही लक्ष्मण रेषा. कुठे आणि केव्हा थांबायचं हे नात्यात सुद्धा कळलं पाहिजे बरं. प्रांजलला तेव्हा काही कळलं नव्हतं. कदाचित मी आता काय बोलते हे तुला कळणार नाही. जेव्हा तुझं लग्न होईल आणि तुला तुझ्या सासरी रिलेशन सांभाळावे लागतील तेव्हा तुला माझं म्हणणं कळेल, पटेल. कधी कधी एखादी गोष्ट कळायला सुद्धा न त्या प्रसंगातून जावं लागतं, आई म्हणाली. आणि आज प्रांजल तोच प्रवास करत होती. ती शांत खिडकीत येऊन बसली. तिच्या मागोमाग प्रसन्न आणि अक्षतासुद्धा आले. बाबांना मात्र आज मित्राच्या 60व्या वाढदिवसाला त्याच्या घरी जायचं होतं. घरी यायला त्यांना लेट होणार होता. अक्षता आल्या आल्या तिच्या बाजूला येऊन बसली. काय गं प्रांजू, आज संचितच्या घरी गेली होतीस ना? कसं वाटलं घर? आणि घरातली लोकं कशी आहेत गं? काय काय कौतुक केलं तुझं? खरं तर तू तिथे गेली होतीस, पण एक्सायटेड तर मीच होते. मला माझे दिवस आठवले गं. मी पहिल्यांदा आपल्या घरी आले होते तेव्हा बाबांनी ना माझ्यासाठी गाणं म्हटलं होतं आणि आईंनी 1-2 नाही, चांगली 5 गिफ्ट्स दिले होते मला. ही काय, त्यांनी दिलेली पर्स अजून वापरते मी. असं म्हणून तिने हसून आपल्या सासूबाईंकडे पाहिलं. त्यांनी सुद्धा तिच्या पाठीवर हात ठेवला. आहेच आमची सून गुणाची. बरं अक्षता, प्रसन्न, तुम्ही दमून आलायत. चहा करू का तुमच्यासाठी? तेवढ्यात मग अक्षताच म्हणाली, नको आई, तुम्ही बसा. मीच सगळ्यांसाठी करते चहा, म्हणजे मग आपल्याला प्रांजलबरोबर मस्त गप्पा मारता येतील. आलेच मी. प्रसन्न, तूही फ्रेश होऊन घे. असं म्हणत अक्षता प्रसन्न त्यांच्या रूममध्ये निघून गेले. प्रांजल मात्र शांत होती. काय झालं? आज काही मनासारखं घडलं नाही असं वाटतंय. आईने असं विचारताच प्रांजलला एकदम रडू कोसळलं. अगं अगं, काय झालं बेटा? छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रडणारी नाहीस तू? तिच्या डोक्यावरून हात फिरवत आईने पुन्हा विचारलं. माझा निर्णय चुकतोय की काय असंच वाटतंय मला आई. कशाबद्दल म्हणतेस तू? बाजूला बसत आईने विचारलं. आज संचितच्या घरी गेले होते. त्याच्या आईशी भेट झाली, पण त्यांचं आणि माझं ट्युनिंग जमलं नाही व्यवस्थित. ती काळजीने म्हणाली. का? काही म्हणालात का त्या? त्यांना तू पसंत नाही आहेस का? आईने स्पष्ट विचारलं. तसं नाही. मी गेले तेव्हा त्यांनी स्माईल केलं, पण त्यात फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या गेल्या मी वाकून नमस्कार केला. त्यांच्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. असं वाटलेलं की त्या प्रेमाने जवळ घेतील. तुम्ही कसं वहिनीला कम्फर्टेबल केलं होतं तसं करतील. पण त्या तर खुर्ची घेऊन समोर बसल्या. एखाद्या स्ट्रिक्ट टीचरने विद्यार्थ्यांना नियम समजावून सांगावेत तसं मला समजावू लागल्या. हे बघ प्रांजल, तुझं आणि संचितचं लव्ह मॅरेज आहे, जे आता आम्ही अरेंज करून देणार आहे. संचित तुला ओळखतो. त्याने तुझ्याबद्दल सांगितलं आहे आम्हाला, पण तुला आमच्याबद्दल सांगितलं आहे की नाही माहीत नाही, म्हणून सांगते. संचितला एक मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे. आज तीही तुला भेटायला आली आहे. मी पटकन म्हणाले, अरे वा, कुठे आहेत ताई? त्यांना भेटायला आवडेल मला. पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या, ती भेटेल नंतर, आधी मी काय सांगते ते लक्षात घे. संचित आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला आमच्यासोबतच राहावं लागेल.
या घरात सगळ्यांसाठी काही नियम आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे मला उद्धट बोललेलं आवडत नाही. कुणीही मला घरात उलटून बोलत नाही. मला मुळीच आवडत नाही ते. आमच्याकडे सगळे खवय्ये असल्यामुळे सगळ्यांना जेवण व्यवस्थित लागतं. तुला येत नसेल तर आधीच शिकून घे. घरात वर कामाला बाई असली तरी जेवणाचं वगैरे तुलाच पाहावं लागेल. मी जमेल तशी करीन मदत, पण सून म्हणून तुलाच आता जबाबदारी घ्यावी लागेल. बाकी लग्न कसं करायचं, काय करायचं हे आम्ही मोठी मंडळी बसून ठरवू. हो, आणि तू आता घर पाहायला आली आहेस तर घर पाहून घे. मग त्यांनी संचितच्या मोठ्या बहिणीला हाक मारली. सोनाली, हे बघ, प्रांजल आली आहे, तिला घर दाखव. मग ती बहीण बाहेर आली. ती मात्र हसरी वाटली. पण आई जेवढं सांगत होती तेवढंच ती करत होती. तिने फार काही विचारलं नाही, फार काही सांगितलं नाही. आई जे म्हणेल त्याला हो हो आई, हो आई असंच चाललं होतं तिचं. आणि कमाल म्हणजे हे सगळं संचितच्या समोर घडलं. त्याचा चेहरा मात्र कसा तरी झाला होता गं. पण तो आईला काही बोलला नाही. खरं तर त्याने बोलायला हवं होतं की आई, या सगळ्या गोष्टी काय सांगत बसलीस, तिच्याशी काहीतरी चांगलं बोल. पण त्याने कोणताही स्टँड घेतला नाही. त्याला आवडलं नाही हे मात्र त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मलाही फार तिथे मग थांबवलं नाही. घर मी पाहिलं आणि मग निघाले. संचितसुद्धा माझ्यासोबत बाहेर पडला. तो फार शांत होता. प्रांजल, घर आवडलं, त्याने विचारलं. हो, छान आहे, पण घरातली माणसं आपलंसं करून घेतील असं वाटत नाही रे. मी असं म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बरोबर म्हणालीस तू. आईचा स्वभाव खूप डॉमिनंट आहे. ती आमच्याशी सुद्धा असंच बोलते. बाबांना सुद्धा तिचं बोलणं आवडत नाही. तिला वाटतं आपण असं स्पष्ट बोललो तर समोरचा आपल्यासमोर दबून राहील, आपल्या मनासारखं वागेल, आणि त्या नादात बऱ्याचदा लोकांना ती दुखावते. माझी आई म्हणून सांगत नाही, पण ती मनाने वाईट नाही. ती कुणाचं वाईट करणार नाही. पण असंच बॉसगिरी करणं आवडतं तिला. सगळ्या गोष्टीवर स्वतःचा कंट्रोल हवा असंच तिला वाटत असतं. खरं तर या सगळ्या गोष्टी मला तुला सांगायच्याच होत्या, पण असं वाटलं की निदान तू पहिल्यांदा घरी येतेस असं म्हटल्यावर आई एवढ्या विचित्र पद्धतीने वागणार नाही. पण तिने तिचा मूळ स्वभाव दाखवलाच, संचितने स्पष्टपणे सांगितलं. पण संचित, तुझा स्वभाव नाही रे तसा. तू फार हसरा आहेस. तुझी ताईसुद्धा तशी वाटली नाही, प्रांजल म्हणाली. आमचे बाबासुद्धा तसे नाहीत. घरात आई हुकमी एक्का असल्यामुळे सगळ्यांना तिचंच ऐकावं लागतं. सगळे निर्णय तिच्याच हातात असतात. आता आम्हाला लहानपणापासून सवय झाली म्हणून आम्ही फार मनावर घेत नाही, पण कधी कधी आमचाही तोल जातो. मग मीही काहीतरी उलटून एखादा शब्द बोलतो बरं. तिला रागही येतो, पण तेवढ्यापुरतंच. पण बाहेरच्या लोकांना ते आवडत नाही. तुलाही ते आवडलं नसणारच. आता तिच्या या स्वभावामुळे आपलं नातं तुटू नये असं मला मनापासून वाटतं. पण तुझ्याही मनाचा मला विचार करावाच लागेल. जे काय आहे ते सगळं असं आहे. पुन्हा एकदा सांगतो, उगीच बाकी सासवा त्रास देतात तसा ती त्रास वगैरे देत नाही. तिचा हा एक स्वभाव सोडल्यास बाकी तिचा कसलाही त्रास नसतो. संचितने जे काही आहे ते खरं सांगून टाकलं. काय विरोधाभास आहे ना संचित. माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही हे सांगताना त्या किती सहजपणे उद्धटपणे बोलून गेल्या त्यांचं त्यांना कळलं नाही. माझ्याशी चांगलं वागायचं हे शब्दापेक्षा कृतीने दाखवलं असतं तर ते आवडलं असतं, भावलं असतं, आणि तसं वागलंही गेलं असतं माझ्याकडून. पण आता मात्र नातं जोडायच्या आधीच त्याला एक हलकासा ओरखडा पडलाय. त्या ओरखड्याची भेग आता आपल्या नात्याला छेदू नये म्हणजे झालं. मला वाटतं मी विचार करायला थोडा वेळ घेते. त्या चांगल्या आहेत की वाईट, त्यांचं वागणं बरोबर आहे की चूक, हे जज करायचा मला अधिकार नाही. पण मी ज्या वातावरणात वाढले आहे त्या संस्कारामुळे मला इथे असं सतत भीतीत दबून राहणं जमेल असं मात्र वाटत नाही. खरंच नात्याचा विचार करायला मला थोडा वेळ हवा आहे. कारण लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाही, आयुष्यभराचा प्रश्न आहे. तुझ्यासारखा चांगला जोडीदार सोडताना मलाही खूप त्रास होणार आहे. पण जिथे फक्त मनस्तापच होणार आहे तिथे पुढे जाऊन तरी काय उपयोग. उगीच तुझं मधल्यामध्ये मरण होईल. मला वाटतं निमूटपणे त्यांचं बोलणं वागणं सहन करेल अशी सून त्यांना हवी आहे. मला त्यांच्या साच्यात नाही बसता येणार, प्रांजल म्हणाली. तुला काय वाटतंय ते मी समजू शकतो प्रांजल. आईचं बोलणं तुला अपमानास्पद वाटणार हेही मला कळतंय. पण तरीही निर्णय शांत डोक्याने घे. जगात 10 पैकी 4 माणसं अशीच असतात. कुठे कुठे पळ काढणार तू.
आता आपल्या ऑफिसमध्ये शर्मा सरसुद्धा तसेच आहेत ना. नाईलाजाने का होईना आपण त्यांना सहन करतोच की. तू माझ्याशी लग्न करावं म्हणून हे मी म्हणत नाही, पण मित्र म्हणून सजेशन देतो. अशा लोकांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांच्याशी 2 हात करायला शिक. बाकी निर्णय तुझा आहे. मी ऑटो थांबवतो. पोचलीस की एक मेसेज जरूर टाकशील हां. सांभाळून जा आणि काळजी घे. त्याने ऑटो थांबवली. प्रांजलला बाय केलं. त्याचा हा केअरिंग स्वभावच प्रांजलला खूप आवडत होता. संचितच्या वागण्यात अजिबात दुटप्पीपणा नव्हता. जे काही होतं ते त्याने खरं सांगितलं होतं. कुठेही इमोशनल ब्लॅकमेलिंग नव्हतं. माझ्याशीच लग्न कर असा हट्ट नव्हता. आईचं खोटं समर्थन नव्हतं. सगळं काही ठीक होईल ग असा खोटा दिलासा नव्हता. पण अशी परिस्थिती आयुष्यात येऊ शकते आणि त्याला घाबरून पळून न जाता ती फेस करायला हवी असा प्रेमळ सल्ला मात्र होता. तसं प्रांजल नकाराचं स्पष्ट बोलली तरीही त्याचा राग न ठेवता काळजी घे, पोचलीस की फोन कर असा प्रेमळ आग्रहसुद्धा होता. प्रांजल आता खरंच पेचात पडली होती. एकीकडे इतका समजूतदार जोडीदार आणि दुसरीकडे कडवट उद्धट बोलणाऱ्या, वर्चस्व गाजवणाऱ्या त्याच्या आई. तिने सगळी परिस्थिती आईला सांगितली. तिचं ते बोलणं प्रसन्न आणि अक्षताने सुद्धा ऐकलं. खरं तर ते दोघे ऐकायला तिथे थांबणारच नव्हते, पण आईने तुम्ही बसा असं सांगितलं. बाप रे, एवढी खडूस सासू असेल तर जाऊ दे प्रांजू. संचितचा विचार सोडून दिलेलाच बरा. अगं 200 स्थळं येतील तुला, प्रसन्न म्हणाला. नाही रे प्रसन्न, एखादा मुलगा आपल्याला आवडला, आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो तर एवढ्या छोट्या कारणावरून नातं तोडणं मला तरी बरोबर नाही वाटत, समंजसपणे अक्षता म्हणाली. अगं हे बोलणं सोपं आहे. आपल्या घरात सगळे प्रेमळ आहेत म्हणून तुला कसलाही त्रास झाला नाही. कदाचित तुला त्याची झळ पोचली नाही, त्यामुळे तुझ्यासाठी हे बोलणं अगदी सहज आहे. पण ज्या बाई लग्नाच्या आधीच होणाऱ्या सुनेला एवढं बोलतात त्यांचा विचार नको का करायला. प्रसन्न असं म्हणताच मग अक्षता काही बोलली नाही. आई, तुला काय वाटतं, प्रसन्नने आईला विचारलं. शांतपणे मग आईने बोलायला सुरुवात केली. विषय काळजीचा असला तरी तो अनपेक्षित मात्र अजिबात नाही. आई असं म्हणताच प्रांजल आईकडे बघू लागली. हो प्रांजू, खरं सांगते. अगं सगळीच माणसं आपल्या स्वभावाला अनुकूल असतीलच असं नाही ग. आता हा प्रसन्न म्हणतो की अक्षताला इथे काही त्रास झाला नाही कारण आम्ही चांगले होतो, पण तसं नाही. कित्येक वेळेस तिने सुद्धा तिचं मन मारलंच असणार, फक्त आम्हाला कळलं नसेल. जसा आपण तिच्या मनाचा विचार केला तसा तिनेही बऱ्याचदा आपल्या मनाचा विचार केलाच असणार. प्रसंगी तिला त्रासही झाला असेल, त्यात कितीतरी गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागल्या असतील. अगदी न घाबरता खरं सांग अक्षता, मी म्हणते ते बरोबर आहे की चूक. अक्षताने मग प्रसन्नकडे पाहिलं. घाबरू नकोस बेटा, अगदी खरं सांग. मग तिने हो असं सांगितलं. मागे पुण्याच्या मावशी मला म्हणाल्या होत्या, आई तुझ्या हाताला चव नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. उलट उत्तर द्यावंसंही वाटलं, पण त्यावेळेस तुम्ही समजावलं की ती माझी मोठी बहीण आहे. उलट उत्तर देऊन त्यांचा अपमान करू नकोस. कधी कधी असे प्रसंग येतात. मनाविरुद्ध कधी कधी वागावं लागतं. कधी कधी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. हा एक छोटा प्रसंग. असे काही प्रसंग घडले आहेत खरे, पण खरं सांगायचं तर अशा कटू प्रसंगापेक्षा माझ्या पारड्यात आईबाबांचं प्रेम आणि चांगल्या आठवणीच जास्त आहेत, म्हणून मला वाईट आठवणींचा त्रास झाला नाही फार. अक्षता असं म्हणतात सासूबाई तिच्याकडे पाहून छान हसल्या. यालाच म्हणतात मॅच्युरिटी. आयुष्याच्या तराजूत चांगले वाईट प्रसंग, चांगल्या वाईट व्यक्ती, चांगल्या वाईट आठवणी दोन्ही येणार. आपलं पारडं कशाने जड करायचं, कोणत्या गोष्टींकडे फोकस करायचं हे आपण आपलं ठरवायचं. मला सांग प्रांजू, तुला संचित कसा वाटतो. आईने असं विचारल्यावर प्रांजलने स्पष्टपणे सांगितलं. आई, त्याच्यासारखा मुलगा शोधूनही मिळणार नाही. एवढा चांगला आहे तो. मग आता समज तू त्याच्या आईच्या स्वभावामुळे संचितला सोडायचा निर्णय घेतलास तर उद्या 100% खात्रीने सांगू शकतेस की तुला संचितसारखा चांगला मुलगा आणि तुझ्या आईसारखी चांगल्या स्वभावाची सासू मिळेल. प्रांजलने नाही असं सांगितलं. अगं, आयुष्य आपल्यासमोर कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये येऊ शकतं. म्हणजे नवरा चांगला, सासू खडूस, सासू चांगली तर नवरा खडूस, किंवा दोघेही खडूस किंवा मग दोघेही चांगले. पण प्रत्येक गोष्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता तेवढीच असते. आपल्याबरोबर सगळं चांगलंच होईल, आपल्याला नवरा, सासू सासरे, परिस्थिती, घर सगळं चांगलंच मिळेल
असा खोटा आशावाद ठेवण्यात काही अर्थ नसतो. जेव्हा आपण अशा विचाराने पुढे जातो ना, तेव्हा पदरात जास्त निराशाच येते. उलट लग्नाआधीच संचितच्या घरातली लोकं कशी आहेत हे तुला कळलं. ही चांगली बाजू नाही का? अगं, शाळेत शिकताना सुद्धा एखादा विषय नावडता असतो, कठीण असतो, म्हणून आपण त्याचा पेपर देणारच नाही असं करतो का? फार फार तर कंटाळत त्याचा अभ्यास करतो, पण पेपर तर देतो, अभ्यास तर करतो. कधी मार्क जास्त पडतात, कधी कमी, पण म्हणून परीक्षा द्यायचीच नाही असं करून नाही चालत. तू होकार दिलास तर संचितसारखा जोडीदार मिळणार, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडेल, आणि त्या अनुषंगाने डॉमिनंट सासूबाई मिळतील, ही दुसरी नेगेटिव्ह गोष्ट घडेल. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह यामध्ये कोणतं पारडं जड करायचं आहे हे आता तुला ठरवायचं आहे बेटा. आणि हे बघ, आपल्या विचारांवर, भावनांवर, दृष्टिकोनावर नियंत्रण ठेवायचं. मग बाहेरच्या लाटांचा त्रास होत नाही. बाहेरच्या अजस्त्र लाटांनी सहसा बोट बुडत नाही. हेलकावे खाते जरूर, पण त्या बोटीला आतून एक जरी छिद्र पडलं आणि पाणी आत घुसलं तर मात्र ती बोट बुडायला काही क्षणसुद्धा पुरेसे होतात. बाहेर कशीही परिस्थिती असली तरी आपली मनस्थिती मात्र भक्कम ठेवायची. त्याला छिद्र पडू द्यायचे नाहीत हं. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्यापुरती प्रत्येक नात्याला एक लक्ष्मण रेषा घालून घ्यायची. कधी अंतर ठेवून वागायचं, कधी समोरच्याला अंतर दाखवून. आणि तेवढी शहाणी तू नक्कीच आहेस. हे बघ, आम्ही संचितला भेटलो आहे. तो खरंच गुणी आणि चांगला मुलगा आहे. आम्हाला तो आवडला आहे. बाकी निर्णय काय घ्यायचा तो तू घे. घाई अजिबात करू नकोस. तुझा वेळ घे. जो काही निर्णय घेशील आम्ही तुझ्या पाठीशी असू दे, एवढं लक्षात असू दे. आईशी बोलल्यानंतर प्रांजलला हलकं हलकं वाटत होतं. तरी रात्री झोपताना ती अक्षताबरोबर बाहेर राऊंड मारायला गेली तेव्हा तिने पुन्हा विषय काढला. काय करू समजत नाही गं वहिनी. एकीकडे संचितच्या आईची भीती वाटते, दुसरीकडे नकार दिला तर संचितला गमावल्याचं दुःख. खरं सांगू प्रांजू, बिनधास्त पुढे जा. अगं, छोट्या मोठ्या गोष्टी असतातच. आणि तुझा तर स्वभाव इतका छान मॅच्युअर्ड आहे की तुला माणसांशी जमवून घ्यायला छान जमतं. तुझ्या मानाने मी तर अगदीच बावळट होते. तू तरी किती छान स्पष्ट व्यवस्थित बोलतेस. मुख्य म्हणजे संचित तुझ्याबरोबर आहे. एवढं नको घाबरूस. आयुष्य फार काही बघितलं नाही मी, पण जेवढं कळलं त्यावरून सांगते. आयुष्यात काही चांगली माणसं चांगल्या आठवणी द्यायला येतात आणि काही कमी चांगली माणसं त्रास देता देता आयुष्यभराचा धडा शिकवून जातात. आपल्याला जास्त कणखर बनवून जातात. दोघांनाही थँक्यू म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. आपल्या त्या भोळ्या वहिनीकडे प्रांजल पाहतच राहिली. तिला तिचं उत्तर मिळालं होतं. तिने वहिनीला मिठीच मारली. दुसऱ्याच दिवशी आईबाबांना सांगितलं आणि संचितला होकार देऊन टाकला. बोलणी झाली, लग्न ठरलं. त्यावेळेसुद्धा सासूबाईंनी थोडीफार कुरबूर केली, पण सगळं सुरळीत पार पडलं. पूजेच्या दिवशी प्रांजलच्या माहेरची लोक पूजेला येऊन गेली. सगळे लोक गेल्यानंतर सासूबाईंनी घालायचा तो गोंधळ घातलाच. तुझे ते अलिबागचे काका अजिबात मला आवडले नाही. काय वागणं होतं त्यांचं. संचितशी तर कसं बोलत होते. संचित त्यांचा जावई, मग अशी थट्टा मस्करी कशाला करत होते. पुढच्या वेळेस त्यांना अजिबात घरी बोलवायचं नाही. डोळे मोठे करून सासूबाई बोलत होत्या. आजचा दिवस छान गेला म्हणून प्रांजलला खरंच आनंद वाटत होता, पण सासूबाईंनी त्यालाही गालबोट लावलं. तरी ती म्हणाली, आई, त्यांचा स्वभाव असाच विनोदी आहे. त्यावरही त्या म्हणाल्याच, पण कुणाशी कसा विनोद करायचा एवढं भान नाही त्यांना. मग सासरेमध्ये पडले. जाऊ दे, ते काही रोज येणार नाहीत आपल्याकडे, सोडून द्या विषय. तरीही त्यांनी आपली री ओढलीच. रोज नाही आणि कधी नाही, समजलं. संचितसुद्धा मध्ये पडला. आई, जाऊ दे, एवढं काही अपमानास्पद बोलले नाहीत ते. त्यावर भडकून त्या म्हणाल्या, हे बघ, सासरकडची मंडळी आहेत ती, त्यांना जिथल्या तिथे ठेवायचं. संचितला राग आला, पण बाबांनीच आता शांत राहा असं सांगितलं. कसा बसा तो प्रसंग तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी फिरायला जायचं म्हणून दोघेही रात्री पॅकिंग करायला बसले. प्रांजलचा तर मूड गेलाच होता. संचितने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. आईच्या वतीने मी सॉरी म्हणतो. काहीही कारण नसताना ती विचित्रच बोलते ग कधी कधी. आत्ताही मी बोललो असतो, पण आणखीन काहीतरी बोलून तिने भांडणच काढली असती आणि मग त्याचा त्रास तुलाच जास्त झाला असता, म्हणून मला शांत राहावं लागलं. संचितचं मधल्यामध्ये मरण होतं हे प्रांजलला कळत होतं. आई चुकतायत हे तुला कळतंय ना.
एवढंच बस आहे माझ्यासाठी. माझा तुझ्यावर राग नाही. उगीच कोणत्या तरी कारणावरून आपण आपला आनंद कशाला हरवायचा. चल आपण पॅकिंग करू. असं म्हणत तिने सगळे विचार झटकले आणि दोघे आनंदाने पॅकिंगला लागले. दोघेही हनीमून परत आले तेव्हा सगळ्यांसाठी तिने काहीतरी भेटवस्तू आणल्या होत्या. सासूबाईंसाठी, नंडेसाठी, स्वतःच्या आईसाठी, वहिनीसाठी अशा छान साड्या घेतल्या होत्या. सासूबाईंना साड्या आवडल्या. अगं, सोनालीच्या सासूबाईंसाठी आणली नाही साडी? काय म्हणतील त्या? रागाने सासूबाईंनी विचारलं. प्रांजल गोंधळली. खरंच आपल्या लक्षातच आलं नाही हे. सॉरी आई, पण माझ्याकडे आणखीन एक एक्स्ट्रा साडी आहे. ती साधी आहे पण चालेल का ती? मग ती तुझ्या आईला दे आणि ही चांगलीवाली तिच्या सासूबाईंना ठेव. असं म्हणून त्यांनी सरळ तिच्या आईला घेतलेली साडी उचलली. संचितने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या, असं असेल तर मग आम्हाला कुणालाच तुमच्या साड्या नको, तुम्हीच ठेवा त्या. शेवटी नाईलाजाने मग बाबा पुता करून साड्या त्यांच्या हवाली केल्या. त्यानंतर असे प्रसंग घडतच गेले. वाटेल तेव्हा सासूबाई रागवायच्या, 5 मिनिटांनी शांत होऊन पुन्हा गोड गोड बोलायच्या. एकदा प्रसन्न दादा आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी म्हणून आईबाबांनी छोटीशी पार्टी ठेवली होती. प्रांजलच्या सासरीसुद्धा आमंत्रण होतं. सासूबाई छान तयार वगैरे होऊन बसल्या. पार्टी छान झाली. रिटर्न गिफ्ट म्हणून वहिनीने त्यांना पर्स घेतली. घरी आल्यानंतर ती पर्स उघडून पाहिली आणि म्हणाल्या, हे काय, काळ्या रंगाची पर्स? अशा काळ्या वस्तू देऊ नये एवढी अक्कल नाही का तुझ्या बहिणीला? तिला नसेलही, पण तुझ्या आईने नको सांगायला. असं म्हणत त्याने ती पर्स फिरकावून टाकली. प्रांजलला वाईट वाटलं. अगदी बोलावंसं वाटलं. पर्स काळी आहे हा प्रॉब्लेम नाही, काळं तर तुमच्या मनात आहे. पण तरीही ती शांत राहिली. पण गंमत अशी की अगदी पुढच्या 10 मिनिटातच सासूबाईंनी वेगळाच विषय काढला. प्रांजल, या रविवारी आपण सोनाली आणि तिच्या मिस्टरांना जेवायला बोलवूया. रविवारी तिचा वाढदिवस आहे ना, मस्तपैकी नॉनव्हेज पार्टी करूया. तुम्ही बाहेर जायचा प्रोग्राम वगैरे ठरवू नका हं. सासूबाई असं म्हणताच प्रांजल ठीक आहे असं म्हणाली. रविवारी काय काय करायचं याचा विचार करू लागली. नंडेसाठी तिने छान चांदीचा करंडा घेतला. 2-3 दिवस ती वाढदिवसाच्या तयारीसाठी झटत होती. फुलांची आरास, सजावट, केकची ऑर्डर, सोनालीताईंसाठी छान ड्रेस, सगळं तिने मनापासून केलं. खरेदीसाठी, तयारीसाठी 1-2दा तर तिने ऑफिसमध्ये हाफ डे घेतला. सासूबाईंनी लाडक्या लेकीसाठी महागाची साडी घेतली होती. अगदी आयत्या वेळेस मापाचा ब्लाऊज देऊन नवीन ब्लाऊज शिवून आण असं प्रांजलला सांगितलं. खरं तर आयत्या वेळेस ब्लाऊज मिळणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करते असं म्हणून तिने ओळखीच्या टेलरला अधिक 200 रुपये देऊन ब्लाऊज तयार करायला सांगितला. अगदी वाढदिवसाच्या दिवशी का होईना, पण तो ब्लाऊज द्यायला तयार झाला. संध्याकाळी सोनाली आणि तिचे मिस्टर येणार होते, म्हणून प्रांजल घाईघाईने ऑफिसमधून घरी आली. येताना केकची डिलिव्हरी घेतली. टेलरला भेटून आली. ताई, ब्लाऊज तयार आहे, फक्त हुक तेवढे लावायचे, अर्ध्या तासाने घेऊन जा ना. ब्लाऊज छान शिवला होता, पण आता परत अर्ध्या तासाने कोण येणार? मग तिने म्हटलं, ऑफिसमधून येताना माझे मिस्टर घेऊन जातील, चालेल ना? हो चालेल. तिने मग लगेचच रिसीट संचितला फॉरवर्ड केली. येताना घेऊन येईन असा त्याचा मेसेज आल्यावर लगबगीने ती घरी गेली. छान फुलांची सजावट केली, पडदे बदलले. सासूबाईसुद्धा तयार होऊन बसल्या. तिने औक्षणाची तयारी केली. सोनालीताई आणि तिचे मिस्टर आले मग तर फारच घाई झाली. तिने नंडेशी गळा भेट घेतली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. संचित आला नाही अजून? सोनालीने विचारलं. बघा ना, आज नेमकं त्याला ऑफिसमध्ये काम आलं, पण येईलच इतक्यात. प्रांजलने काही पदार्थ घरी बनवले होते, काही हॉटेलमधून ऑर्डर केले होते. पण सोनालीताईंना आवडतो म्हणून गाजराचा हलवा मात्र स्वतः केला होता. 8 वाजले तरी संचितचा पत्ता नव्हता. मग कंटाळून सासूबाईच म्हणाल्या, आपण केक वगैरे कापून घेऊया, तो येईल तेव्हा येईल. प्रांजलने ओवाळणीचं ताट आणलं. कौतुकाने दोघींनी ओवाळून घेतलं. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. मग प्रांजलने आणलेलं गिफ्ट दिलं. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अगं माझी पण साडी दे ना, ब्लाऊज आणलायस ना? आई टेलरकडे गेले होते, पण त्याचा शिवून तयार झाला नव्हता. येताना संचित घेऊन येईल. सासूबाई थोड्या खट्टू झाल्या. आपल्या लेकीने त्या साडीवर फोटो काढावे असं त्यांना वाटत होतं. आपण तोपर्यंत जेवायला सुरुवात करूया का? प्रांजलने विचारलं. हो करूया, भूक लागली आहे खूप, सोनालीचे मिस्टर असं म्हटल्यावर प्रांजलने मग लगेचच ताटं वाढली. 9-9:15 झाले असतील. तेवढ्यात संचित घरी आला. आल्या आल्या सासूबाईंनी प्रश्न केला, तो ब्लाऊज आणलायस ना? संचित दमला होता.
शूज काढतच त्याने उत्तर दिलं, टेलरकडे गेलो होतो पण त्याचं शॉप बंद झालं होतं. मग मात्र सासूबाई सगळ्यांसमोर खवळल्या. ही अशी कामं आहेत तुमची? काय गं प्रांजल, त्याला कळत नाही ते नाही, पण तुला अक्कल नाही का? एकदा तरी त्याला आठवण करायची ना. मगासपासून उगीच इकडे तिकडे रेंगाळत बसलीस. पटकन जाऊन घेऊन आली असतीस. त्यांचा भडकलेला चेहरा पाहून सोनालीचे मिस्टरसुद्धा जरा गडबडले. आई असू द्या, उद्या परवा आणता येईल की. संचितसुद्धा चिडला. त्यात तिची काय चूक आहे? आठवडाभर बिचारी खपते ती. एक गोष्ट राहिली तर एवढं लगेच नको बोलायला. तो म्हणाला, एवढं काय बोलले मी लगेच तुला टोचलं रे? आजचा दिवस महत्त्वाचा होता आणि एकच तर काम सांगितलं होतं तिला, तेही जमू नये का? सासूबाई रागाने म्हणाल्या. संचित जास्तच भडकला आहे. तो आणखीन काही बोलेल या भीतीने मग त्या थोड्या वरमल्या. विषयाला गोड वळण देत मग पुढे म्हणाल्या, अरे बोलले मी पटकन, एवढं काही मनावर नको घ्यायला. माझ्यासाठी ती आणि सोनाली सारखीच आहे म्हणून बोलले. तरीही संचित म्हणाला, पण प्रत्येक वेळेस असं टोचून बोलायलाच हवं का आई? ठीक आहे, एवढं झोंबत असेल तर बोलणार नाही अजिबात, असं म्हणून त्या ताटावरून उठून गेल्या. प्रांजलला वाईट वाटलं. प्रत्येक वेळेस घरात काहीतरी चांगला प्रसंग असला की काही ना काही कारण काढून या भांडण करतात आणि मग सगळ्या प्रसंगाला गालबोट लागतो. शेवटी सासरे म्हणाले, जाऊ दे, कुणी लक्ष देऊ नका. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या आणि सोनाली तुम्ही निघा लवकर, उशीर झालाय. सासूबाई जेवणावरून निघून गेल्या याचं प्रांजलला वाईट वाटलं. शेवटी ताट भरून ती त्यांच्या रूममध्ये गेली. त्यांना सॉरी म्हटलं. पुढच्या वेळेसपासून अधिक काळजी घेईन असं वचन दिलं. मग कुठे राग सोडून त्यांनी जेवायला सुरुवात केली. आपल्यामुळे उगीच घरात भांडणं झाली असं वाटून सोनालीला पण कसं तरीच वाटू लागलं. निघताना प्रांजलला हळदी कुंकू लावताना ती म्हणाली, सॉरी हां प्रांजल, माझ्यामुळे. तिच्या पाठीवर हात ठेवत प्रांजल म्हणाली, ताई तुम्ही सॉरी वगैरे म्हणू नका. तुम्हाला आनंद मिळावा, तुमचा दिवस छान जावा म्हणून सगळा प्रयत्न होता. पण घडायचं ते घडलं. आणि खरं सांगू, आता मलाही या गोष्टीची सवय झाली आहे. आज पहिल्यांदाच ती सासूबाईंच्या विरुद्ध बोलली. सोनालीला आश्चर्य वाटलं, पण वाईट मात्र अजिबात वाटलं नाही. कारण प्रांजल जे बोलत होती ते खरंच होतं. तिला जवळ घेत सोनाली म्हणाली, मनात राग नको हा ठेवूस, काळजी घे, असं म्हणून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सासूबाई पुन्हा नॉर्मल झाल्या. प्रांजल, आज येताना तो ब्लाऊज घेऊन ये हां. संचितचं काही लक्ष नसतं आणि अशा गोष्टी पुरुषांना सांगूच नये मुळी. प्रांजलसुद्धा दुखावली होती. बरं, असं म्हणत ती घराबाहेर पडली. आठवणीने ती संध्याकाळी टेलरकडे जाऊन ब्लाऊज आणलं. ब्लाऊज पाहून त्या चांगल्याच खुश झाल्या. आनंदाने तिला थँक्यूही म्हटलं. 4 दिवस बरे गेले असतील. दुपारी प्रांजलला ऑफिसमध्ये सासूबाईंचा फोन आला. प्रांजल, हाफ डे घेऊन तडक निघून ये. गावावरून माझे दादा वहिनी आणि त्यांची फॅमिली येणार आहे. मला एकटीला काही करायला जमणार नाही. पण त्या दिवशी प्रांजललासुद्धा ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं. मी प्रयत्न करते आई, पण यायला जमेलच असं सांगता येणार नाही. ती म्हणाली, नाही नाही, जमवायलाच हवं तुला, तू लगेचच निघ, असं म्हणत त्यांनी फोन ठेवून सुद्धा दिला. प्रांजलने मग संचितला फोन केला. जमल्यास तू हाफ डे घेऊन जा, हॉटेलमधून काहीतरी मागवून दे असं म्हणाली. पण संचित ऑफिसच्या कामानिमित्त कर्जतला गेला होता. त्याला तर यायला आणखीनच उशीर होणार होता. अगदी पुन्हा 10 मिनिटांनी सासूबाईंचा फोन आला. प्रांजलला आता टेन्शन येऊ लागलं. एकीकडे प्रेझेंटेशन, दुसरीकडे यांचं प्रेशर. आई, मी हॉटेलचा नंबर देते, जे पाहिजे ते मागवून घ्या, मी इथून पेमेंट करते, पण मला यायला खरंच नाही हो जमणार. सासूबाई भडकल्या. हे बघ, घरचे पाहुणे आले की त्यांची उठबस तूच करायला हवी, तुझी जबाबदारी आहे ती. एरवी कधी ऑफिसच्या कामासाठी अडवते का मी? मला काही माहीत नाही, तू आत्ताच्या आता निघ आणि घरी ये, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. प्रांजलचं हृदय धडधडू लागलं. चक्कर येते की काय असंच तिला वाटू लागलं. माणसाच्या सहनशक्तीलासुद्धा मर्यादा असतात. किती सहन करायचं? पुढच्याच क्षणी तिच्या मनात विचार आला, या गोष्टीचं एवढं टेन्शन घ्यायला खरंच ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का? तिच्यासमोर तिचे आईबाबा आले, काळजी घेणारे दादा वहिनी आले, जीवापाड प्रेम करणारा संचित आला. आपल्याला काही झालं तर या लोकांना किती वाईट वाटेल. बस झालं, आता इतर कुणाचीही काळजी करत बसायचं नाही. आपल्या प्रायोरिटी आपण सेट करायच्या. तिने एक दीर्घ श्वास घेतला, घोटभर पाणी प्यायली आणि मोबाईल सरळ स्विच ऑफ करून ठेवला. 10 मिनटं प्रेझेंटेशनच्या तयारीसाठी घेतले. कॉन्फरन्समध्ये जाऊन उत्तम प्रेझेंटेशन करून आली. प्रेझेंटेशन झाल्यानंतर सरांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. बेटा,
प्रांजल, आज खरंच खूप उत्तम प्रेझेंटेशन केलंस तू. अलीकडे मी पाहतोय काही दिवस तुझा परफॉर्मन्स थोडा गडबडला आहे, पण आज मात्र तू कमालच केलीस हां. असंही अप्रेझल करायचंच आहे. तुझ्या आजच्या परफॉर्मन्ससाठी आणि वर्षभर तू केलेल्या मेहनतीसाठी तुला इन्क्रीमेंट ग्रेडमध्ये होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि कामामध्ये असंच लक्ष असू दे. स्वतःची आणि कंपनीची अशीच प्रगती करत राहा. ऑल द बेस्ट. ते ऐकून तिला आनंद झाला. कधी एकदा ही बातमी संचितला सांगते असं झालं. सीटवर येऊन बसली तेव्हा लक्षात आलं, आपण जाताना मोबाईल स्विच ऑफ करून गेलो होतो. तिने मग मोबाईल स्विच ऑन केला. पाहते तर सासूबाईंचे जवळजवळ 25-30 मिस्ड कॉल होते. खूप सारे मेसेजेस होते. पण आता या प्रकरणात हात घातला तर हाताला फक्त गाळच लागणार हे तिला बरोबर माहीत होतं. तिने पुन्हा काही त्यांना फोन केला नाही. कोणते मेसेजही वाचले नाही. तिने सरळ संचितलाच फोन केला. इन्क्रीमेंटची बातमी दिली. त्यालाही खूप आनंद झाला. प्रांजू, तू अशीच हसत राहा, आनंदी राहा. अगं, छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन नाही घ्यायचं. ते सांभाळायला आहे ना मी. नको त्या गोष्टींचं प्रेशर आलं की सरळ म्हणायचं, जस्ट इग्नॉर इट. मी पण इथून निघालो आहे. मी ऑफिसमधून तुला पिकअप करून मग आपण एकत्रच घरी जाऊ. साधारण 1 तासाने ते दोघं ऑफिसच्या खाली भेटले. रिक्षात बसताना प्रांजलने आई काय बोलल्या, त्यांचे मेसेजेस वगैरे सगळं दाखवलं. पण संचित अगदी कूल होता. तुला काय म्हटलं प्रांजू? जस्ट इग्नोर इट. काही लोकांचा स्वभाव बदलणं आपल्या हातातच नसतं, कारण मुळात त्यांनाच बदलायचं नसतं. त्यांच्या वागण्याचा आपण त्रास करून घ्यायचा नाही गं. माझी आई असली म्हणून काय झालं? ती चुकीची आहे कळतंय मला. पण माझा असा नाईलाज आहे की आईबाबांना सोडून मी दुसरीकडे राहू नाही ना शकत. कशीही असली तरी माझी आई आहे ती. तिच्यावर मी खूप प्रेम करतो. संचित म्हणाला. नाही रे संचित, आपण आपल्याच आई वडिलांपासून वेगळं का राहायचं? तुला त्यांच्यापासून तोडायचं नाही मला. पण आता मी माझं एक स्टँड थोडा बदलणार आहे. कदाचित सगळ्यांसाठीच तो अनपेक्षित असेल, पण मला तुझा पाठिंबा हवा आहे. विश्वास ठेव, काहीही झालं तरी मी आईबाबांना कधीच सोडणार नाही. पण त्याच बरोबरीने स्वतःची मनशांती आणि प्रकृतीसुद्धा आता मला सांभाळायची आहे. तेव्हा मला पहिल्यांदा तुझा सपोर्ट हवा आहे. ती असं म्हणतात संचित आनंदाने म्हणाला. दिला. 100% माझा सपोर्ट तुलाच दिला. तू जे काही करशील ते योग्यच असेल, खात्री आहे मला. घर आलं होतं, पण प्रांजलला आज नेहमीसारखं धडधडत नव्हतं. सासऱ्यांनी दरवाजा उघडला. घरात पाहुणे दिसले. त्या मामी म्हणाल्या, म्हटलं तुमची भेट होते की नाही? बरं झालं तुम्ही भेटलात. प्रांजलने पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला. संचितसुद्धा म्हणाला, अगं मामी, एवढ्या घाईघाईने का निघालीस? थांब थोडं, जेवून जा ना. त्यावर त्या मामी म्हणाल्या, जेवले रे बाबा. दुपारचं जेवण तुमच्याकडेच घेतलं आणि हॉटेलचंच जेवायचं आहे तर मग ते बाहेरसुद्धा जेवता येतं की. तसं ताईंनासुद्धा आम्हाला त्रास द्यायचा नव्हता हो. मग हेच म्हणाले, बाहेरूनच काहीतरी मागवा. पण चालेल, सगळं झालं व्यवस्थित. सोय झाली बरी. निघतो आता आम्ही. पण पुढच्या वेळेस येऊ तेव्हा तरी घरी असाल अशी अपेक्षा. मामा असं म्हणताच मग प्रांजल हळुवारपणे म्हणाली, का नाही मामा, अगोदर कळवून आलात तर नक्कीच घरी राहू. आणि पाहुणचारसुद्धा चांगल्या घरच्या ताज्या ताज्या जेवणाने होईल बरं मामी. अजूनही थांबलात तरी गरम गरम जेवण मिळेलच. तिचं ते बोलणं ऐकून मामी जरा सटपटल्या. नको नको, असू दे, चला हो निघूया, असं म्हणत ते बाहेर पडले. ते बाहेर पडतात सासूबाई मात्र चांगल्या खवळल्या. साधी अक्कल नाही तुला? मी मूर्ख म्हणून तुला फोन करत होते का? फोन चक्क बंद करून ठेवलास. एवढे मेसेज केले, एकावर सुद्धा रिप्लाय नाही. तू समजतेस काय गं स्वतःला? त्या बडबडत होत्या. शांत व्हा आई. एकतर घरी पाहुणे आले ते न सांगता आले. अगोदर कळवलं असतं तर काहीतरी सोय करता आली असती. उठसूट मलाही ऑफिसमधून सुट्टी घेता येणार नाही. ताईंचा वाढदिवस होता, त्याच्यासाठी मी अगोदरच 1-2दा लवकर निघाले होते ऑफिसमधून. आज माझीही महत्त्वाची मीटिंग होती. तसं मी तुम्हाला सांगितलंही होतं. पण तरीही तुम्ही निष्कारण फोन करत राहिलात. मी बाहेरून मागवते असंही म्हटलं होतं. तुम्हाला तेही पटलं नाही. मी संचितला म्हटलं तू लवकर जा, पण आज तोही ऑफिसच्या कामासाठी बाहेर कर्जतला गेला होता. अशा परिस्थितीत आम्ही काय करणार होतो? सगळ्या प्रकारचं एक्सप्लेनेशन तिने देऊन टाकलं. त्याच्याकडून अपेक्षा नाहीच. पुरुष आहे तो. तो घरी येऊन काय करणार होता? तुझी जबाबदारी आहे ही. सासूबाई अधिक खवळत म्हणाल्या. त्याची जबाबदारी नाही कसं? घरात काहीही काम असलं तर ती जबाबदारी घरातल्या सगळ्यांची आहे.
त्यात स्त्री आणि पुरुष हा मुद्दाच येत नाही. त्याच्या ऑफिसमध्ये त्याचं काम जसं महत्त्वाचं तसं माझ्या ऑफिसमध्ये माझं काम. तरीही शक्य असते तर मी जरूर आले असते, पण आज मला शक्य नव्हतं. काहीही घडलं की प्रत्येक वेळेस तुम्ही मलाच कसं दोषी ठरवता? तिचाही आवाज आता चढला म्हटल्यानंतर सासूबाई थोड्या नरमल्या. अगं तसं नाही, आता या गोष्टी पुरुषांना का सांगायच्या? आणि तूही वाईट वाटून घेऊ नकोस. तू मला माझ्या संचित आणि सोनालीसारखीच आहे, माझ्या मुलीसारखीच आहेस बरं, म्हणून हक्काने सांगितलं ना तुला. सासूबाईंनी आता बरोबर यू टर्न घेतली होती. अगदी बरोबर, मी तुमच्या मुलीसारखी आहे पण मुलगी नाही. तुम्ही माझ्या सासूबाई आहात, आईसारखे आहात पण आई नाही. जसं संचित तुम्हाला चिडून काही बोलतो, सोनालीताई हट्टाने एखादं काम करणार नाही असं सांगतात, अगदी तसंच मी तुमच्यासोबत वागलेलं चालेल का तुम्हाला? नाही ना? मग तुम्हीही माझ्याशी त्यांच्यासारखं वागू नका. आणि आई, असलाच हक्क तर तो प्रेमाचा असावा, अधिकारवाणीचा नाही. स्पष्टच सांगते, मी तुमची मुलगी नाही, तुम्ही माझ्या आई नाही. मी सून आहे, तुम्ही सासू आहात. आपल्या दोघींच्या नात्यांमध्ये एक अंतर आहे. त्या अंतरामध्ये एक हलकीशी लक्ष्मण रेषा देखील आहे. ती पार झाली तर चांगल्या नात्याचं अपहरण होईल एवढं मात्र सांगते. मला वाटतं आता ती लक्ष्मण रेषा पाळली गेलीच पाहिजे. माझ्यापुरती मी ठरवलं आहे, माझ्या बाजूने मी लक्ष्मण रेषा पाळणार आहे आणि कोणाच्याही बाजूने तिचं उल्लंघन न झालेलंच बरं. तिच्या आवाजातला ठामपणा पाहून सासरे आणि संचितसुद्धा आता चकित झाले होते. सासूबाई तर चांगल्याच हादरल्या होत्या. वातावरण तापलं होतं. मग ते निवळावं म्हणून प्रांजलच म्हणाली, बरं बाबा, मी जेवणाचं पाहते हां, पटकन कुकर लावून घेते, मग आपण जेवायला बसू. हो चालेल. प्रांजल, माझ्यासाठी 2 पापड भाजशील का गं? बाबांनी विचारलं. 2 का बाबा, 3 भाजते, असं म्हणत ती आत गेली. जेवणाची ताटं घेतली. आई बाबांना जेवायला बोलवायला त्यांच्या रूममध्ये गेली. आई बाबा चला, जेवण वाढलंय. सासरे तर उठले. सासूबाई रागात होत्या. मला नको जेवण वगैरे तुझं, आणि उद्यापासून माझा मीच बनवून घेईन. बरं, असं म्हणून प्रांजल सरळ बाहेर पडली. तिघंही छान जेवली. प्रांजल म्हणाली, सॉरी संचित, सॉरी बाबा, आज मी आईना उलटून बोलले. मला खरंच वाईट वाटतं त्याचं, पण त्यांनी माझ्याकडे कुठचा पर्यायच ठेवला नाही दुसरा. हो, हे व्हायला नको होतं खरं, पण आपण सतत दुसऱ्यांना देत असलेल्या कडू औषधाची चव कधी कधी आपल्यालाही चाखावी लागते, हे प्रत्येकाला वेळीच समजायला हवं. बाबा समंजसपणे म्हणाले. सासूबाईंना कदाचित मनातून वाटलं असावं, आपला राग घालवायला ती कदाचित ताट भरून घेऊन येईल. पण आज प्रांजल काही आली नाही. त्या रात्री त्यांना दूध फळ खाऊनच झोपावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सासूबाईंनी स्वतःचा नाश्ता करायचा प्रयत्न केला, पण सवय नसल्यामुळे तोही बिघडला. शेवटी प्रेमाने प्रांजलने सगळ्यांसाठी बनवलेली थालीपीठं डायनिंग टेबलवर ठेवली. सासूबाईंना प्रेमाने हाक मारली, आई या ना, थालीपीठ केलं आहे, लोणीसुद्धा ठेवलं आहे. सासूबाईंनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. मग आपला इगो जरासा बाजूला ठेवत प्रांजलच सासूबाईंना हात धरून बाहेर घेऊन आली. या हो, गरम थालीपीठावरचं लोणी वितळायच्या आधी खाऊन घ्या प्लीज, चला. मग त्यांनीही फार भाव खाल्ला नाही. थालीपीठाचा एक घास घेताच म्हणाल्या, छान झालंय खुसखुशीत. बरं ऐकलंस का प्रांजल, सोनालीने उद्या हळदी कुंकवाला बोलावलं आहे आपल्याला. मी म्हटलं मी येईन. प्रांजलचं काही सांगता यायचं नाही, तिच्या ऑफिसमध्ये काम असतं ना. तुला जमलं तर ये उद्या तिथे. सासूबाई समजुतीने म्हणाल्या, हो का, येईन मी उद्या, फार काही काम नाही ऑफिसमध्ये, जमूया आपण. आणि सोनालीताईंची साडी आणि ब्लाऊज पण द्यायचं आहे ना, मी ऑफिसमधून वेळेवर येते, मग दोघी निघू. चालेल? आई हसून हो म्हणाल्या. बरं का बाबा, उद्या तुम्ही आणि संचित घरगुती महिला समाजातून जेवण मागवून घ्या. उद्या मी आणि आई डेटिंगवर चाललो आहे. काय खाऊया आई, पिझ्झा की पास्ता? सासूबाई पटकन म्हणाल्या, दोन्ही, पण यावेळेस ट्रीट माझ्याकडून. दोघी छान हसल्या. सासूबाई पटकन म्हणाल्या, पटलं बरं. नात्याची खरी जाणीव होण्यासाठी नात्यात किंचित का होईना अंतर राखायला हवं. नात्यातल्या लक्ष्मण रेषेचं अंतर सांभाळलं ना की मग मनात अंतर पडत नाही, हेच खरं.